श्रवण म्हणजे पहा आता अशा प्रकारचं श्रवण घडणं खूप महत्त्वाचं आहे. मग आता एक विचार करा, तुम्ही इथे येता, रोज इथे येता, तुम्ही कशा करता येता? या ठिकाणी तुम्ही येता कशा करता येता? तर आपली बुद्धी तीक्ष्ण करण्याकरता. कशा करता? आपल्याला त्या परमार्थाचा मार्ग सापडावा आणि आपली बुद्धी तयार व्हावी, आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी आणि अभ्यास कसा करायचा हे आपल्याला कळावं म्हणून तर आपण या ठिकाणी येतो, नाही का? आणि इथं येऊन काय होतं, आपोआपच आपली बुद्धी स्वच्छ होऊन जाते, बुद्धी स्वच्छ होते आणि आपल्याला परमार्थ आवडू लागतो आणि आपल्याला कळतं की आपण हेच करायला पाहिजे. इथं आलो म्हणून आपल्याला कळलं आणि हेच करायला पाहिजे हेही आपल्याला कळलं. हे जर केलं नाही तर किती प्रचंड अधोगती, हे आपल्या इथं आलं म्हणूनच कळलं. परमार्थाचा मार्ग कोणता, आत्मज्ञानाची प्राप्ती कशी करून घ्यावी हे गोष्ट आपल्याला कळल्या. एवढंच नाही तर आपण याचा विचार जर केला, एका रेकॉर्डचा विचार केला तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या त्याच्यात मिळतात, नाही का? आणि म्हणून अज्ञान काय, जीवदशा काय, शिवदशा काय, अज्ञान काय, सुख काय, दुःख काय, ते अज्ञान कसं घालवायचं, दुःख कसं घालवायचं, स्वरूपाची प्राप्ती कशी करून घ्यायची, स्वरूपाचा आपला विसर का पडला आणि त्यामुळं आपण किती संकटात सापडलो आणि त्यातून बाहेर कसं पडायचं, याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं मिळतात. आणि काय होतं, परमार्थ आत्मज्ञानाचा मार्ग हळूहळू हळूहळू सोपा होऊन जातो. काय होतो इथं मार्ग, काय होतो, सोपा होऊन जातो. आणि आता एक पहा, तुम्ही अजून तुम्हाला सांगतो, आपण इथं आलो तर आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे विचार सुरू होतात, ज्ञानाची चक्र सुरू होतात. ती बुद्धी आत्मज्ञान म्हणजे प्रकाश हळूहळू हळूहळू, आपण दिव्याजवळ गेलो तर हळूहळू प्रकाश वाढत जातो, दिव्यापासून लांब गेलो का हळूहळू अंधार वाढत जातो. तसं आपण या सत्संगात आलो, हळूहळू आपलं चिंतन ज्ञान याचं बुद्धीमध्ये त्या ज्ञानाचा प्रकाश पडू लागतो, विचाराची चक्र फिरू लागतात, आत्मज्ञानाची इच्छा निर्माण होऊ लागते आणि जीव काय करतो, ते आत्मज्ञानाकडे धाव घेऊ लागतो. हा इथं आल्याचा परिणाम आहे. आणि इथं जर आलं नाही तर दुसरी बाजू, इथं जर आलं नाही, आपण कुठेतरी घरात तरी बसतो, किंवा इकडं तिकडं तरी फिरतो, अनेक लोकांशी संबंध येतो, म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, आत्मज्ञानापासून बुद्धी लांब जाते, विषयामध्ये बुद्धी अडकत जाते, आत्मज्ञानाची इच्छा माणसाला राहत नाही, आत्मज्ञानाचा माणसाला कंटाळा येतो आणि चिंतन करत राहिलं तर चिंतनाची ओढ वाढते, आपण जे करू त्या इच्छा आपल्याला निर्माण होतात, नाही का? आपण जर प्रपंचात राहिलो, संसारात राहिलो, जगात राहिलो, पुन्हा पुन्हा तेच करावं लागतं. परमार्थात येत राहिलो तर परमार्थच करावं वाटतं, संसारात राहिलो तर संसारच करावा असं आपल्याला वाटू लागतं. आणि त्यामुळं काय होतं, इथं जर आलो नाही तर अज्ञानाचे डोंगरच्या डोंगर तयार होतात, वासना वाढत जातात, इच्छा वाढत जातात, बुद्धी मलिन होत जाते, अंतःकरण अशुद्ध होत जातं आणि तो परमार्थ हळूहळू नकोसा वाटू लागतो. एकदम माणूस कधी ढासळत नाही, तुम्हाला मी सांगतो. माणूस एकदम कधी मरत नसतो, त्याला आजार जडतो, हळूहळू तो आजार वाढतो, तो काय करतो, आजार कॅन्सर झाला, एकदम कॅन्सर हे माणूस मरत नाही, हळूहळू तो कॅन्सर 10%, 20%, 80%, 90% आणि मग 95% तो कॅन्सर पोहोचतो, 100% झाला माणूस मरतो, नाही का? मग तशा प्रकारे काय होतं का, इथं जर आलो नाही तर काय होतं, हळूहळू ते अज्ञान लोप पावत जातं, म्हणजे ज्ञान लोप पावत जातं, अज्ञानाचा वृक्ष फोफावतो, अज्ञानाचे डोंगरचे डोंगर तयार होतात, मग शास्त्र पटत नाही, साधू संतांचं पटत नाही आणि माणूस मग घसरतो. आता काही उदाहरणं नाव घेऊ नये, परंतु लॉकडाऊनमध्ये एक परिणाम झाला, हळूहळू माणूस काय झाला तर त्या लॉकडाऊनमुळे इथे यायचं बंद झाला, मग त्याला या ज्ञानाची आवड कमी झाली आणि तो यायचंच बंद झाला. का बंद झाला? कारण काय होतं, दारू जर सोडायची असेल तर दारू कधी सोडावी, पहिला दारूचा पेला घेण्याच्या अगोदर ती दारू सोडावी. आणि तो जर म्हणला मी 8-15 दिवस दारू पितो आणि मग दारू सोडून, तर त्या 15 दिवसापर्यंत त्याचं दारूचं व्यसन पक्क होऊन जातं.
दारूचे व्यसन पक्क होतं. कल करे सो आज, आज करे सो अब. जी गोष्ट चांगली गोष्ट लगेच करायची असते आणि वाईट गोष्ट पुढे ढकलायची असते. आणि शुभ गोष्टीला लगेच सुरुवात करायची असते. शुभ कार्यासाठी तुटून पडायचं असतं. जगातला त्यासाठी आणखी काय उत्तम मार्ग कोणता, जगात उत्तमातली उत्तम गोष्ट कोणती, अत्यंत कल्याणकारक गोष्ट कोणती, याचा शोध घ्यायचा आणि मग त्या कल्याणकारक गोष्टीच्या प्राप्तीसाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. तिथं जीव टाकायचा, तुटून पडायचं. तर दुसरी गोष्ट ह्या जगामध्ये अत्यंत घातक आणि दुःखरूप गोष्ट कोणती, मग काय करायचं आहे, हळूहळू ती गोष्ट आपल्या बुद्धीतून काढून टाकायची. हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, संसारापासून दूर जायचा प्रयत्न करायचा आहे आणि हळूहळू देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा आहे, नाही का. आणि म्हणून माऊली म्हणतात, आस्तीच्या महापुरी रिगता ती कोटीभरी, परी प्राप्तीच्या पहिलं थडी व पहिला एखादाच पाहिजे. कोटीतून एखादाच तिथं प्राप्त होतो. प्राप्त का होतो, कारण तो यथायोग्य अशा प्रकारचे तो प्रयत्न करत नाही. अर्धे कच्चे तो प्रयत्न करीत असतो, व्यवस्थित विषय समजून घेत नाही आणि म्हणून त्याला यश मिळत नाही, नाही का. काही मुलं नापास होतात, काही 60% पास होतात आणि काही 95% सुटतात. 95% का सुटला, त्यानं अहोरात्र अगदी योग्य पद्धतीनं उत्तम अशा प्रकारचा अभ्यास केला. बाहेरचं लक्ष त्याने काढून घेतलं, सगळी शक्ती आणि सगळं लक्ष त्याने अभ्यासामध्ये केंद्रित केलं आणि म्हणून काय झालं, तो 95% सुटला. बाकी नापास काय झाला, थोडाफार अभ्यास करायचा पण बाहेर त्याचं लक्ष जास्त आणि त्याच्या बुद्धीने काय केलं, बाहेरच्या गोष्टीच काय केलं, ज्या ग्रहण केल्या, त्याला बाहेरचा नाद लागला. अभ्यासात त्याचं मन लागेना आणि त्याला अभ्यासातल्या समस्या प्रश्न त्याला कळेनात आणि त्यामुळे त्यांनी कसा तरी अभ्यास केला आणि अपयश मिळालं. इथंही असंच उत्तम परमार्थ केला तर काय होतं, तर त्याला तो परमार्थ म्हणजे पास होता येतो, उत्तम गुणांनी पास होता येतो. आणि बाहेर जर लक्ष असेल तर मग त्याला काय होतं, तर त्या परमार्थातल्या प्रश्नांची उत्तरे त्याला सापडत नाहीत आणि मग तो काय करतो, अवघड म्हणून तो काय करतो, त्याच्यापासून दूर जाऊ लागतो आणि हळूहळू परमार्थ सोडून देतो. आणि म्हणून आपल्याला एकच आपण लक्षामध्ये यायचं, परमार्थ हा झालाच पाहिजे. संसार हा टाकण्यासाठी असतो आणि परमार्थ हा जोडण्यासाठी असतो, एवढं आपण लक्षात घ्या. कधी ना कधी संसार टाकायचाच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमार्थ कधी सोडायचा नाही, नाही का. परमार्थ कधी सोडायचा नाही. जे ज्ञान आहे त्या ज्ञानाशी आपण एकरूप आपल्याला व्हायचं आहे. आणि मग ते ज्ञान जसं आपण आपला विचार करा, आपण आपलं अंतःकरण टाकून देऊ शकतो का, आपण आपला हृदय टाकून देऊ शकतो का, आपण आपला कान चालता चालता कानच कुठेतरी पडून गेला, असं कधी घडतं का, नाही का. आणि चालता चालता एखादा डोळाच हरवला, असं कधी घडतं का. जे आपलं आहे ते सुटू शकत नाही आणि दुसऱ्याचा डोळा आपल्या डोळ्याला येऊन चिघटला, असं कधी होतं का, नाही का. अचानक काय चालता चालता त्याच्या खिशातले पैसे अचानक आपल्या खिशात आले आपोआपच, असं कधी घडतं का. आपल्या खिशातले पैसे आपोआप त्याच्या खिशात जाऊन पडले, असंही कधी घडत नाही, नाही का. म्हणून कसं आहे, तर हे करावं लागतं. आणि म्हणून कसं आहे, तर परमार्थ म्हणजे आत्मज्ञान हे आपल्याला, आत्मज्ञान अजूनसुद्धा तुम्हाला कळो किंवा न कळो, अजून तुमच्यामध्ये ज्ञान आहे, तुमच्यामध्ये आत्मा आहे, तुमच्यामध्ये परमात्मा आहे, तुमच्यामध्ये ज्ञान आहे, तुमच्यामध्ये सुख आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये ऐश्वर आहे, सुखाचे डोंगरच्या डोंगर तुमच्या अंतःकरणात आहेत. परंतु कसे आहेत हे सगळे म्हणजे एका लॉक करून टाकलेले आहेत, एका बंदिस्त घरामध्ये सापडलेले आहेत, नाही का. म्हणून ही तुमची सगळी सुखाची संपत्ती एका बंदिस्त घरामध्ये अडकली आहे आणि ती संपत्ती प्राप्त केल्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही. म्हणून त्या घराची चावी प्राप्त करून घ्या. तुमची जी काही सुखाची जी सुखरूप अशा प्रकारची जी ऐश्वर्य संपन्न अशी जी संपत्ती आहे ती संपत्ती प्राप्त करून घ्या. आणि ती संपत्ती काय झाली पहा आता, एकतर काय झालं, एकतर मनुष्य काय होतो, नाही का, तर त्याला काय होतात, तर चांगल्याची संगत लागली का मग तो काय होतं, मोठमोठे जे चांगली माणसं आहेत, अभ्यासू माणसं आहेत, प्रतिष्ठित माणसं आहेत, जगामध्ये
ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे अशा माणसा संगतीत जातो, त्याचे सन्मान वाढत जातो, त्याची कीर्ती वाढत जाते, त्याचं समाजातलं स्थान वाढत जातं आणि तितका तो मोठा होत जातो. आणि ह्या माणसाच्या जवळ जर आपण गेलो नाही तर आपण मग आड्यावर जाऊ लागतो. आपल्या ज्या दारुड्यांची संगत आपल्याला जमते, चोरांची संगत आपल्याला जळू लागते, जे क्षुद्र आणि फालतू माणसं आहेत त्यांच्या संगतीत आपण जातो आणि काय होतं, आपण सुद्धा म्हणजे अधोगतीकडं जातो आपण. मग शेवटी आपली बुद्धी कुठपर्यंत खालावते, पशुत्व, नर असून पशु झाला आणि तुका म्हणे वाया गेला. नर असून पशु झाला तुका म्हणे वाया गेला. आणि म्हणून आपली हीन दशा कुणी केली, आपणच केली. मग त्या टायमाला आपलं डोकं ठिकाणावर नव्हतं, आपली बुद्धी आणि बुद्धी काय करायची असते पहा, खड्ड्यात पडण्याच्या आधीच आपण सावध राहायचं असतं. एकदा खड्ड्यात पडलं की इलाज नाही, एकदा खड्ड्यात पडलं का इलाज नाही. मग खड्ड्यात पडू नये म्हणून काय करायला पाहिजे, खड्ड्यात पडण्याच्या आधीच याचा विचार करायचा. याच्याकरता आपण खड्ड्याकडं जायचं नाही. मग आता विचार करा, हे घर आहे, चांगला सुंदर अशा प्रकारचा त्याला पेंट दिलेला आहे, कलर दिलेला आहे, सुंदर अशा प्रकारचा कलर दिलेला आहे. आणि त्या सुंदर दिलेला म्हणजे आपण चांगलं शास्त्राचा परमार्थात आपण आलो आहोत, आपण शास्त्राचं चिंतन केलेलं आहे, आपल्या ज्ञानाचं महत्त्व कळलेलं आहे, आपल्या परमात्म्याचं महत्त्व कळलेलं आहे आणि आपण आता भगवत भजन करू लागलो आहोत. आणि आता आपली शक्ती वाढत चाललेली आहे, आपलं सुख वाढत चाललेलं आहे, आपलं ऐश्वर वाढत चाललेलं आहे. अशी स्थिती म्हणजे घराला चांगला कलर दिला. आता चांगला कलर दिलेला घरा पुन्हा मातीचा पोचेरा जरी फिरवलं तरी काय होईल, विचार करा. ज्या घराला चांगला पेंट, चांगला कलर दिलेला आहे तिथं जर मातीचा पोचेरा फिरवलं तर काय होईल, नाही का. मग तशाच प्रकारे काय झालेलं आहे, आपण आत्मज्ञानाची सिद्धता केली, नाही का. आणि विचार करा, सोन्याचं ताट आहे, सोन्याचं ताट, त्या सोन्याच्या ताटामध्ये जर समजा विटलेल्या भाज्या वाढल्या, पुष्कळ सोन्याचं ताट आहे पण त्याच्यामध्ये शिळ्या भाकरी आहेत आणि विटलेल्या भाज्या आहेत आणि त्याचा लांबून वास येतो, तर त्याचं कोण ते खाणार आहे, नाही का. ते खाण्यालायक आहे का, नाही. आणि म्हणून तर मनुष्य हा त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ आहे, एवढं समजून घ्या. मनुष्य हा त्रैलोक्यात श्रेष्ठ आहे आणि म्हणून मनुष्य जन्म हा अति दुर्मिळ आहे. याची किंमत करता येईल. मनुष्य देहाची किंमत, देव की किंमत सब करे, नाम की करे भक्त, पण देह की किंमत कोई न करे हे बताएगा वक्त. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलून दास विठोबाचे झाले, नाही का. आणि म्हणून स्वर्गीची आमरी इच्छिता ती देव मृत्यूलोकी व्हावा जन्म आलो, नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गावगीती. स्वर्गातल्या देवांनाच वाटतं आम्हाला नरदेह मिळावा पृथ्वीवर, परंतु एक ही पृथ्वी याला काय म्हणतात तर मृत्यूलोक म्हणतात. आणि ह्या मृत्यूलोकामध्ये भयंकर दुःख आहे. स्वर्गामध्ये सुख आहे पण स्वर्गामध्ये आज सुख आहे परंतु पुढं भयंकर विनाश आहे. ह्या मृत्यूलोक पृथ्वी इथला जन्म दुःखानं भरलेला आहे परंतु पुढं सुखाच्या राशीच्या राशी आहेत, नाही का. आणि म्हणून या मृत्यूलोकामध्ये नरदेह उत्तम आहे. आणि त्यातल्या त्यात भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. तेथेही विवेकी परमार्थी त्यांचा वशवर्ती मी परमात्मा. सगळं जग आहे परंतु जगामध्ये भारतीय संस्कृती, भारत देश हा कसा आहे, अत्यंत पुण्यवान आहे. भारत देश अत्यंत पुण्यवान आहे, नाही का. आणि म्हणून फार मोठ्या पुण्याईनं काय होतं, आपल्याला या भरतखंडामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला. आणि भरतखंडे नरदेह ही परमभाग्याची संपत्ती. परंतु आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो परंतु तेथे विवेकी वशवर्ती, नाही का, तिथे विवेकी परमार्थी. भारत देशात जन्माला आलो परंतु माणूस परमार्थिक असावा. नुसता परमार्थिक असून उपयोगाचा नाही, त्या ठिकाणी विवेक असावा. असा जो विवेक संपन्न परमार्थी जो असतो तर ते देव काय करतो, त्याच्या पाठीशी असतो. तेथेही विवेकी परमार्थी त्यांचा वशवर्ती मी परमात्मा. म्हणजे वश म्हणजे काय हे तर परमात्मा मी त्यांचाच असतो, मी त्यांच्यासाठीच असतो, त्यांच्या
कधीही त्यांना मी कशालाही नाही म्हणत नाही. आणि म्हणून पाहता येऊन या मनुष्य जन्मात आपण आलो आहोत. तर कशाकरता सांगितलं? ह्या त्रैलोक्यामध्ये मनुष्यजन्म सर्वश्रेष्ठ आहे. आणि सर्वश्रेष्ठ काय आहे? इथं जगातलं सर्वोत्तम अशा प्रकारची वस्तू कोणती? तर ती म्हणजे ब्रह्मत्व. त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ वस्तू कोणती? तर ब्रह्मत्व आहे, ब्रह्मज्ञान आहे. आणि तो परमात्मा स्वरूप आहे. आणि माणसाला किती मोठं होतं येतं मी नेहमी सांगत असतो. काही लोक पैशानं मोठं होण्याचा प्रयत्न करतात. काही लोक मानानं आमदार व्हावं, खासदार व्हावं, मोठेपणानं लौकिकानं मोठे व्हावं असं वाटतं. काही लोक पैशानं मोठे व्हायचा प्रयत्न करतात, काही मोठेपणानं मोठे व्हायचा प्रयत्न करतात. परंतु आपल्याला काय करायचं आहे? आत्मत्वानं मोठं व्हा, आत्मज्ञानाने मोठं व्हा, विवेक वैराग्याने मोठे व्हा, नाही का? आणि म्हणून मग त्याच्या इतका मोठा त्रैलोक्यात कोणता नाही. ज्याच्या जो आत्मज्ञान आहे त्याची तर त्याच्यासारखा कोणीच नाही. त्याच्या जवळपासचा सुद्धा कोणी नाही. त्याची कोणी बरोबरी करू शकत नाही. त्याचा कोणी पराभव कोणी करू शकत नाही. आपले बाबा नेहमी सांगायचे, त्यांनी एक सांगितलं होतं, त्यांनी महान ज्ञान बाबांनी सांगितलं, नाही का? आणि म्हणून साधू संत ह्या जगामध्ये येतात आणि जाताना ते मोकळे जात नाहीत, तसे जात नाहीत, तर आपल्या वारसासाठी ह्या जगासाठी प्रचंड अशा प्रकारचा संपत्ती मागं ठेवून जातात. साधू संत काय करतात? जाताना प्रचंड संपत्ती ठेवून जातात, नाही का? आणि म्हणून काय आहे? आणि तुम्ही आम्ही आपले वाडवडील गेले आणि आपल्याकरता दुःखाचे डोंगरच्या डोंगर ठेवून जातात. परंतु साधू संत जाताना आपल्यासाठी सुखाचे प्रचंड साधन, सुखाच्या खाणीच्या खाणी आपल्याकरता निर्माण करून ते जातात. म्हणून बाबांनी काय सांगितलं? जितने तारे गगन में उतने भी वैरी होय, कृपा भई रघुनाथ की तो बाल न बाका होय. म्हणजे का? समर्थाची या सेवका वक्र पाहे, ऐसा सर्व भूमंडळी कोण आहे, नाही का? म्हणून तर देव म्हणतात, माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, राज्याची कांता काय कोणांना मागे. आणि म्हणून भक्ताचा पराभव कधी नसतो, भक्ताचा नाश कधी नसतो, नाही का? भक्ताचा पराभव कधी नसतो. आणि म्हणून हरीचा विजय, हरीचा पराभव नाही, हरीचा पराजय नाही. तसाच हरिभक्ताचा सुद्धा पराभव नाही, हरिभक्ताचा सुद्धा नाश नाही, हरिभक्ताचा सुद्धा विजय आहे. हरीचा जसा विजय तो हरिविजय, तसा भक्ताचा जसा विजय तो भक्त विजय. आणि भक्ताचं जे सामर्थ्य, हरीचं जसं सामर्थ्य तसं भक्ताचंही सामर्थ्य तो पांडव प्रताप आहे. हरिविजयानं हरीचं सामर्थ्य दाखवलं, भक्तिविजयानं भक्ताचं सामर्थ्य ऐश्वर्य दाखवलं. आणि पांडव प्रतापानं काय केलं? तर भक्ताची ताकद किती आहे, भक्ताचा पराभव करण्याची ताकद ह्या जगामध्ये कोणाची नाही हे म्हणून काय केलेलं आहे? तर ही पुराण म्हणून 24 जण साईशास्त्री कारण 18 पुराणे हरीशे गाती, इतका तो हरी मोठा आहे. अजून आपल्याला कळत नाही, अजून आपल्या कुत्री मांजरच मोठे वाचतात. हे भयंकर मलिन बुद्धीचं लक्षण, अतिशय घसरलेल्या बुद्धीचं लक्षण. आणि म्हणून हरीशे कोई नाही बडा, देवाने किंवा गफलत में पडा, देवापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि म्हणून काय करावं? देव आणि संत. आणि म्हणून सद्गुरू वाचून सापडेना सोय, आणि धरावे ते पाय आधी आधी. आणि म्हणून कसं आहे? तर म्हणून नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. तर या नरदेहाची एक गोष्ट आहे, तर या नरदेहामध्ये येऊन घटका जाती, पळे जाती, तास वाजे जनांना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य मनाना. म्हणून घटका वाया जाऊन द्यायची नाहीत, पळे वाया जाऊन द्यायचे नाहीत. महिने, घटका, पळे, महिने, दिवस, वर्ष आणि आयुष्य सगळं कसं व्हावं? आता झालं गेलं विसरून जा, नाही का? मागे झाले पाहू नका, पण पुढे जामीन आहे तो का? मागं गेलं गंगेला मिळालं, परंतु आता तरी पुढे हाच उपदेश, आणि नका करू नाश आयुष्याचा. सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, नाही का? आणि म्हणून काय करायचं आहे? क्षणोक्षणी क्षणोक्षणी
सतत हे साधू संतांनी केलं. सदा स्वरूपानुसंधान. साधू कसे असतात? आपण साधूचं वर्णन करायचं नाही, तर साधू व्हायचं आहे. आणि साधूचं वर्णन करता करता मनुष्य साधू होतो. हे विलक्षण आहे. आणि म्हणून सदा स्वरूप अनुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण. आणि तो जगी असून आपण तो जगा वेगळा. आणि म्हणून तो साक्षात परब्रह्म. तुम्हाला परब्रह्म जर पाहायचं असेल तर परब्रह्माला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूच रघुराया. परंतु तुम्हाला ते निर्गुण निराकार असं जे परब्रह्म जर पाहायचं असेल तर तुम्ही संतांच्या रूपानं पहा. काय करा? सद्गुरू ते परब्रह्म डोळ्याने दिसणारे नाही, बुद्धीनं आकलन करता येणार नाही, मनाला त्याची कल्पना करता येणार नाही, हाताला ते घेता येणार नाही आणि त्याची सेवाही करता येणार नाही. परंतु तेच परब्रह्म संतांच्या रूपानं पहा. त्याच परब्रह्माकडं संतांच्या रूपाने त्यांच्या जवळ जा. आणि त्यांच्या सेवेनं काय होतं? आपल्या परब्रह्माच्या काय आहे तर सेवेचं आपल्याला पुण्य मिळतं. आणि म्हणूनच हे कसं आहे तर ह्या म्हणजे आत्मचिंतनापेक्षा ह्या जगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल.